काय सांगाल नयनजी आज देवीपाडा येथील थकलेले भाडे आज देण्यात आलेलं आहे एकूण विकासकाकडून 3,36,000 रुपये काय सांगाल? कसं आहे की संघवी फायनान्सकडनं फायनान्स घेऊन हा प्रोजेक्ट चालू होता आणि नंतर मग तो अटकला. त्यानंतर संघर्ष समिती स्थापन झाली आणि मागे जागा साफ करून आम्ही रूम बांधल्या. त्याची धडकी भरली आणि SRM मध्ये प्रकल्प गतीने चालायला लागला. अभय योजनेअंतर्गत ह्याच्या प्रोसेस जोरात चालू झाल्या. कारण की कोणाचा अंकुश नव्हता. इथं सरकार येतं जातं, आमदार जिंकतात, पण कोण काय लक्ष देत नाही. म्हणून जनतेला रस्त्यावर उतरायला लागलं. स्वतःची घरं पुन्हा बांधायला घेतली तेव्हा ही हालचाल सुरू झाली. आणि त्याचा प्रत्यय म्हणजे 6 महिन्यामध्ये कमिटी जिंकून आल्यानंतर 6 महिन्यामध्ये पूर्ण पुरावा अध्यक्ष तानाजी शेलार, भगवानदादा खजिनदार आहेत आमचे, आणि पूर्ण कमिटी आणि पूर्ण सभासद यांनी कमिटीवर विश्वास ठेवला. आणि मला वाटतं 29 करोड जवळजवळ भाडं हे परेश पारिक जे बिल्डर आहेत, दोस्ती ग्रुपचे पार्टनर, त्यांनी भरलेलं आहे. आणि ते भाडं 3 तारखेला भरलं होतं. 9 तारखेला अकाउंटमध्ये डिस्बर्स होणार होतं, पण काही राजकीय ह्याच्यामध्ये ते राहिलं आणि आज शेवटी SRच्या माध्यमातून भाडं अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालंय. आत्ता फटाके वाजून आम्ही आनंद इथे पूर्ण सगळ्यांनी साजरा केलेला आहे. 2 वर्षाचं भाडं अकाउंटला आलेलं आहे. मागचं भाडं मला वाटतं दसऱ्याच्या आधी किंवा दसऱ्यापर्यंत मागचं पूर्ण भाडं अकाउंटला येऊन जाईल. त्याचं 3 वर्षाचं बाकी आहे, कोणाचं 5 वर्षाचं बाकी आहे. पूर्ण भाडं मागचंही ह्या अकाउंटला येऊन जाईल. आणि आमच्या अंदाजे आम्ही जी कमिटीने पूर्ण जी चर्चा केली आहे, दिवाळीपर्यंत हा प्रकल्प सुरू होईल असा आमचा अंदाज आहे. आणि लोकांना पुढच्या 2 ते 2.5 वर्षामध्ये घरं मिळतील. की 900 घरं बाहेर आहेत जवळजवळ येते, त्यांना पूर्ण घरं मिळतील असा आमचा अंदाज आहे. काय सांगाल आज तुम्हाला SRच्या मार्फत मध्ये 3,36,000 रुपये डायरेक्ट अकाउंट मध्ये आलेलं काय सांगाल? आम्हाला भरपूर आशा आहे की पुढे अजूनही जे प्रकल्प बाकी आहे आमचा, आता विकासामार्फत आमच्या कमिटीमार्फत नवीन कमिटी आली देवीपाडा SRA निवडून, त्याच्यानंतर 6 महिन्यामध्ये आम्ही पाठपुरावा करून जे थकीत लोकांची भाडी होती ते पण पूर्ण देणार आहोत आम्ही. आणि हे पुढची भाडी दिलेली 3,36,000. तर विकासक आणि SRA आणि आमचे प्रमुख सल्लागार नयनभाई कदम यांचे आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो. आणि आमच्या या प्रयत्नाला जो यश आलाय त्याच्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो. किती वर्षाचे भाडे थकलेले होते? मागचे आमचे कमीत कमी कोणाचे 4 वर्षाचे, कोणाचे 3 वर्षाचे, कोणाचे 5 वर्षाचे पण आहेत. आता हे आम्हाला जे दिलेलं आहे 3,36,000 रुपये हे पुढील भाडे आहे. मागील भाडे ही विकासक द्यायला तयार आहेत. आता आमची ह्याच्यानंतर ती प्रोसेस चालू होईल की दसऱ्यापर्यंत आम्ही लोकांना सांगितलेलं की मागची थकीत भाडी पण येतील सगळ्यांना. एकूण किती लोकांचे भाडे थकले होते आणि किती रुपये आले? आतापर्यंत आमचे कमीत कमी 850 ते 900 सभासद जे बाहेर आहेत त्यांची आतापर्यंत थकीत भाडी होती. ते आतापर्यंत आम्ही सगळ्यांची भाडी घेतलेली आहे. विकासकाने 28 करोड 99,68,000 रुपये SRA मध्ये भरलेले जमा केलेले आहेत. तर सर्वांची जमा केलेली भाडी सगळ्यांना अपात्र लोक आहेत त्यांनाही आम्ही पात्र करून त्यांची भाडी लवकर चालू करणार आहोत. मी SRA संघटनेचा भगवान नायकोडे खजिनदार म्हणून मी तुमच्याशी बोलत आहे. हा प्रोजेक्ट हा मेलेला होता. हा प्रोजेक्ट काय अर्थ राहिलेला नव्हता. पण आम्हाला एक चांगले सल्लागार जे आम्हाला मिळाले नयनभाई कदम ह्यांच्यापासून आज 2 वर्षापासून आम्ही मैदान साफ करतो. मैदान पूर्ण साफ केलं. 42 खोल्या आम्ही बनवल्या. त्यावेळी बिल्डरला जाग आली. त्या भाईमुळे आज आम्ही ह्यापर्यंत आत्तापर्यंत आलेलो आहे. आणि अजूनपर्यंत आम्ही समाधानी नाहीये. जोपर्यंत जुनं भाडं आणि जोपर्यंत प्रोजेक्टचं काम चालू होत नाही तोपर्यंत आम्ही समाधानी होत नाही. ज्यावेळी प्रोजेक्टचं काम होईल त्यावेळी आम्ही समाधान होईल. एवढंच आम्ही बोलतोय. एवढंच बोलतो.